नमस्कार मेरे प्यारे प्यारे दोस्तांनो, तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब ब्लॉगमध्ये मी मनापासून स्वागत करते. तर आता आपण ब्लॉग कंटिन्यू करूया. हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि हा सेकंड ब्लॉग आहे आपला. तर आता मी सकाळीच आली आहे अक्कलकोटवरनं. चालू आहे ना? अच्छा सॉरी, मी सकाळीच आली आहे अक्कलकोटवरनं आणि आता आमची परत रात्री ट्रेन आहे गावी जायची, रत्नागिरीला. मॉर्निंग एव्हरीवन आणि तुमच्या सर्वांचं ह्या ब्लॉगमध्ये परत स्वागत आहे. तर आपण सकाळी आलो आहे रत्नागिरीला. मी आली सकाळी आणि त्याच्यानंतर आता आम्ही सोमेश्वरला आलोय. तर आता तरी आपल्या इथे स्पर्धा चालू आहे, तर आपण बघूया ती स्पर्धा कशी चालू आहे. तुम्ही बघू शकतात कशी बघते, हाय करते, गुड गर्ल आहे ती. ते सगळे छोटे छोटे मुलं बसले आहेत, त्यांचं चालू आहे. तर गाईज तुम्ही बघितलं जसं की आपण इथे सगळी तयारी चालू आहे. आता आपण घरी जाऊया, इकडनं जाऊया आणि बघूया. ब्लॉग मध्ये हाय कर. रांगोळी चालू आहे, पण तुम्हाला मी आता दाखवते काय काय कसं चाललंय. बघा आमची मम्मा हाय कर. मम्मा हाय. ओके फाईन, आपण शोधूया अजून लोक. परत कोण आहे दिसत. हा गाईज, माझा आउटफिट आहे आजचा. तर गाईज आता आमच्या इथे लहान मुलांचा गेम चालू आहे, संगीत केळं. तुम्ही बघू शकता ती लहान मुलं खेळत आहेत आणि तिथे हे चालू आहे, ड्रॉइंग चालू आहे, तिथे रांगोळी कॉम्पिटिशन चालू आहे, सगळं कॉम्पिटिशन चालू आहे. हाय कर बाबू. प्रिशा करेल बाय. गाईज आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे मळ्यामध्ये. तर तुम्हाला दाखवतो आम्ही. नको 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 दादा, तिला नका घेऊ. आम्हाला पण दाखवा. तुम्ही आल्यावरच येतो तो. चला हो, हे लोक खूप टाइमपास करतात. मला आता कंटाळा आला. मी मगाशी एकटी जाऊन आली फूड पर्यंत. म्हणजे असा आमचा रस्ता आहे जायचा. आय विल शो यू गाईज. यू कॅन सी फ्रॉम हिअर. किती वेळ गाईज, आज मी साडी नेसणार आहे. आम्ही खालती थोडंसं रील शूट आणि करू. बघू. लिप ग्लॉस तरी घ्यायला पाहिजे. आहे स्वामिनीने आणलेली आत्ता लावायला. गाईज दे गाईज ना, ते गाईज आर जस्ट. गाईज इथे ना हा गोठा आहे. इथे ना काही वर्षापूर्वी एक गायीनी हे केलेलं, काय बोलतात ते, बछडा दिलेला. आम्ही तिला बघितलेलं देताना बघितलेलं, पण ते बछडा वाचलं नाही. कारण का ते जे होतं ना ते हँडिकॅप बॉर्न झालेलं आणि त्याचा जे फेस होता ना ते गोटसारखं होतं. Oh my god guys, there is a vlogger in the house. New vlogger in the house. Hello dear. वेलकम टू नागवेकरवाडी. Yeah, welcome to, by the way, welcome to our Nagwekarwadi. हाय म्हशी. Hello. हॅलो. तुम्ही मालवणी मध्ये बोला आमच्या ब्लॉग मध्ये. अरे असं आहे काय? तुमका आम्ही सांगितलं असा. सांगितलं असा. हो. आम्ही तुमका कितनी बार सांगितलं असा. असं बिबे येईल लोक आहे. हा हय सर बिबटे येत आहे. म्हणजे बापाशी बोलय वर तो. माझा बापाशी नाही येऊच आहे, माझी मम्मा येऊची. इथे आमची खतरोंगे खिल्लाडी चालू आहे. आता आम्ही मळ्यात आलो आहे. हे बघा आमचं मळ. सर आम्ही आता जरा फोटो काढूच आहे. हय आम्ही काढूच आहे फोटो. घराकडे तुमका मी दाखवतोय.
मागच्या टाइम जेव्हा मी माहित आहे. पिलय असा ना तेव्हा आम्ही हैसर फोटो काढले नसा. पण आता माका आठवत नाही आम्ही खैसून खाली गेलेलो. आम्ही हैसून खाली गेलेलो आहे. खालती जाऊचं असा. हो खाली जाऊया तर असं उडी घाल डायरेक्ट खाली. अच्छा मी नाही उडी घालणार, माझा जीव आहे. कोण जातं पुढे? काय काजूचं झाड. हे का काजूचं झाड म्हणतात. तुमका नाही माहिती असा. आणि काजू झाडाला फणस लागले फणस. अरे हा इकडनं खालती उतरू शकतो आपण. नदीवर आल्यावर इकडनं खालती उतरून मग फोटो काढूया. तो आमचं कोकण असा. तुमका समजत काहीच मजा. मालवणीला जरा हे करा, तुम्ही माफ करा. पण मला जे तुम्हाला सांगायचे ते तुम्हाला समजत असेल की गाईज हे आहे हो खरं. ते काय आहे मला पण नाही आवडत मुंबईला. पण आता आपल्याकडे ऑप्शन नाही. आपण बॉर्न अँड ब्रॉड तिकडचे आहोत. कायच करणार. ही आमची गावची नदी बघा कशी सुंदर आहे, मोठी आहे. आम्ही गेलोय इथे पोवायला गेलो. खूप पाणी असतं. आता कायच जाणार नदीमध्ये. जायचं पण नव्हतं तसं. पाय टाकत नाही वेडी अलाउडच नाही आपल्याला नदीमध्ये जायला. असं का? दीदी फालतू खूप पाणी असतं. बघू शकतात गाईज तुम्ही. गाईजांना तुम्ही बघत असाल. आता हे जस्ट स्टार्ट झालंय झोगवा घेणं. आता ते लोक झोगवा घेणार असं म्हणजे 1-2 घरं आहेत आणि मग त्याच्यानंतर आमचं घर चौथं काय तिसरं आहे. मग ते आमच्या घर पण येणार. आता इकडे जे स्टार्ट झालं इकडनं आता सगळे घर when you all cousins wants to go तेव्हा हे असं सगळं चालू असतं. जुगाड. थांब मी ही बॅग ठेवून येतो की आम्ही सगळं हे गाडीचं सामान खाली करतोय. जस्ट आमची हालत बघा. आम्ही हे सामान माझी मीन्स व्हॉट डू यू मीन माझी. तर आम्ही हे सामान घेऊन फायनली चाललो आहोत आता वडापाव खायला. स्ट्रगल इज रिअल. जो भेटेल की नाही ते पण आम्हाला. हा ते पण आहे. बघू. पण गाईज तुम्ही निसर्ग बघा. निसर्ग किती रम्य आहे ते बघा. मला आस्वाद देतो थोड्या वेळात. सो गाईज दिस इज माय आउटफिट. आणि आता आमचा मेन जो गोंधळ असतो तो आता सुरू होणार आहे. म्हणजे ऑलमोस्ट झालाच आहे सुरू. तर आता आपण जाऊया तिथे आणि बघूया की कसं काय आहे. सध्या मला डिफिकल्ट होतं साडीतनं जायला. पण मी तुम्हाला आमचं मंदिर दाखवतो. हे बघा फुल मंदिर सजलंय. आता आपण इथे जाणार आहोत आतमध्ये पुढे बघायला. गाईस तुम्ही बघू शकता तिथे सगळे आजूबाजूला लोक आलेले आहेत सगळीकडे. आणि तयारी सुरू झालेली आहे. आता इकडनं ते दिवटी पेटवत येणार आहे. तर बघू त्याच्या पुढे जे काय असेल मी तुम्हाला सांगत आहे. आणि आपण बघूच ह्या ब्लॉग मध्ये. तर गाईस तुम्ही जे बघितलं मी जे व्हिडिओ क्लिप्स ऍड ऑन केले आहेत म्हणजे करणार आहे. तर ते आमचं म्हणजे ओव्हरऑल प्रोसेस असते ह्याची गोंधळाची ओव्हरऑल प्रोसेस असते. आणि त्याच्यामध्ये कसे ड्युटी घेऊन नाचवले जातात सगळं प्रोसेस असते. अजून पण आता बक्षीस समारंभ आहे. त्याच्यानंतर नाटक आहे ते पण मी. सो गाईज आता आम्ही नाटक बघायला आलोय. ते नाटकची तयारी चालू आहे. आता कुठच्याही क्षणी नाटक कुठच्याही क्षणी नाटक चालू आलं. तुम्ही बघू शकता तिथे प्रेक्षक सगळे असे बसले आणि बघू. मलाच नाही माहिती. अरे मग मराठी काहीच मला मराठी नाही येत. मला मराठी नीट बोलता येत नाही. तुम्हाला माहित नाहीये. माझ्या फ्रेंड्स लोकांना वाटतं मला येतं मराठी नीट बोललं. पण त्यांना माहित नाही आमच्या घरात जेवढं सगळ्यांना मराठी येतं त्याच्यापेक्षा चिकूवर मला मराठी येत नाही. मला प्राइज डिस्ट्रीब्युशन साठी उभं केलेलं. म्हणजे मी प्राइस सांगितलेले अर्धे. तर त्याच्यामध्ये मला नावं मराठीत लिहिली ती मला वाचता येत नव्हती. शेम ऑन. आणि आता वाजून गेले आय गेस 12:30 वाजून गेले. पूर्ण झाली पाहिजे. इट्स डे 2 इन रत्नागिरी. आणि मी सकाळी उठली. आम्ही आंघोळ करायच्या आधीच नवस आणि आमचा असतो तर तिथे मी जाऊन आली.
आणि आता इथे मंडे आता ऑफकोर्स लाईट जाणार आहे. तुम्ही बघू शकता पाणी आहे आणि माझी आंघोळ झाली आहे तसं तर आता आज आम्ही निघणारच. आमची 6ची ट्रेन आहे. बाकी काय कुठे गेलो तर मी तुम्हाला दाखवते. तर गाईज आम्ही आता पेप्सी आणायला आलो. म्हणजे खूप कष्ट करून खूप सगळं करून आम्ही आलो होतो. आम्हाला सुश्रुतनी सोडलंय इथे. तो तिथे उभा आहे. तो येईल आम्हाला घ्यायला. एक हे घेऊया आणि एक हे घेऊया. खा तू पागल आहे तू हे नाही खाल्लंय. नको मला, मी नाही खा खाणार. खा आता टेस्ट कर. गाईज फायनली आम्ही निघालो आहोत इकडनं. म्हणजे आमची ट्रेन 6:30ची आहे आणि आमची जी ओव्हरऑल आम्ही 2 दिवस आमची तर बॅक टू बॅक जर्नी झाली. म्हणजे थांब जरा, हे मी ब्लॉक करते ना शर्ट गाईज, कट. तर गाईज आम्ही फायनली घरी जायला निघालो. आमची ट्रेन 6:30ची आहे आणि सेकंडली आमचं बॅक टू बॅक ट्रिप झालं. म्हणजे 1 तारखेपासून त्या 5 तारीख आहे ना, 5 तारखेपर्यंत मी कंटिन्यूस काय ना काय शूट केलं. तसं तर मी 2 ब्लॉग शूट केलं. म्हणजे जसं की मी अक्कलकोटला गेले त्याच्यानंतर मी डायरेक्ट तिथे आली. सो ते बॅक टू बॅक सगळं माझ्याकडे शूट आहे. तर पहिला तो ब्लॉग जाईल, त्याच्यानंतर हा ब्लॉग जाईल आणि बघू आता आम्ही किती वाजेपर्यंत पोचतो. आणि मला सकाळपासून ताप आलेला आहे. सॉरी हे मी असं का सांगते पण ठीक आहे चला. सॉरी मला ताप आला आहे. तर मला खूप थंडी लागते, माझी बॉडी पेन होते कारण का जे कंटिन्युअस ट्रिप होते आमचे 5 दिवस आमची टोटल जी ट्रिप होती अक्कलकोट आणि इथे रत्नागिरी ती खूप हेक्टिक झाली. त्याच्यामुळे मला खूप त्रास होतो. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग. आणि बघू मी जर झाला तर इंट्रो घरी जाऊन एंडवाला पार्ट मी घरी जाऊन शूट करेल. इंट्रो तर मी ऑलरेडी येता शूट केलेला. तर बाकी खूप मजा केली. आमची वर्षाची सुरुवातच ट्रिपने चालू झाली आहे. तर आता बघू पुढे अजून पण आमच्या खूप ट्रिप्स आहेत यायच्या एव्हरी मंथ मे बी. आता बघू कळेलच तुम्हाला ब्लॉगवरून. आणि गाईज थँक्यू सो मच फॉर सपोर्टिंग मी. आणि बाय गाईज, बाय. पण भेटू पुढे. गाईज मी परत आलेली आहे. आम्हाला काय काम धंदा नाही, आमची ट्रेन अजून आलेली नाही. सो मी परत आले. आर्या तुला कसं वाटलं गावी? चांगलं, एकदम चांगलं, खूप चांगलं, थोडं चांगलं खूप चांगलं. स्वामी आर्याला थैली नसते तर स्वामीने तुला कसं वाटतंय गावी येऊन? चांगलं. आणि तुझ्या आधीची ट्रिप? आमच्या स्वामिनीला काय फक्त फिरायला भेटण्याची कारण आहे काय, बाकी काय फिरायला. मला आय डोंट अग्री. अरे तसं वाला फिरायला नाही, म्हणजे असं ट्रिप वाला फिरायला. म्हणजे आम्ही असं बाहेर जातो ना, म्हणजे कुठे गेलो बाहेर तर तसं वाला तिला आवडत नाही. पण असं ट्रिप आणि असेल तर ती स्वतःच्या झोन मध्ये असते. तुम्ही व्लॉग बघितलाच असेल की आम्ही कुठे काय कसे गेलो, काय काय मजा केली. पूर्ण ओव्हरऑल आमचा गोंधळ होता ते मी तुम्हाला दाखवलं. आणि त्याच्यानंतर आधीच्या ब्लॉग मध्ये म्हणजे अक्कलकोटच्या ब्लॉग मध्ये मला थोडं बरं नव्हतं. ह्या ब्लॉग मध्ये तर मला ताप आलेला. त्याच्यानंतर मी पूर्ण आजारी होती कारण का मला जॉन्डिस झाला होता. तर मी हा एडिट नाही करू शकले. आणि आता एप्रिल आहे तर एप्रिल मध्ये मी हा ब्लॉग टाकते आहे कारण का त्याच्यानंतर माझी एक्झाम्स होती. अजून आमच्या जे ट्रिप्स होत्या त्या पण माझ्या सर्व कॅन्सलच झालेल्या. मग कुठेच जाताच नाही आलं मला. तर आता जसं मला टाइम भेटतो मी एक एडिट करून पोस्ट करते. आणि बाकी मी असंच कन्सिस्टंट राहायचा प्रयत्न करणार आहे. आणि डोंट फॉरगेट टू लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग.